पुण्यातील प्रभाग 1 मध्ये पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा। सोमवारी आळंदी रोडवरती या ठिकाणी रास्ता रोको देण्याचाही इशारा। उल्हासनगरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल। कॅम्प 5 मधील रहिवासी अर्धनग्न होऊन बाईकवरून पाणी पुरवठा कार्यालयामध्ये धडक दिली। अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल। साताराच्या कराडमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धनगरवाडी टप्पा 2चं पाणी शेतामध्ये पोहोचलं। ग्रामस्थांनी आमदार मनोज घोरपडे यांचे आभारही मानले। गोंदियामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहारचा शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा। धानाचे चुकारे आणि मागच्या हंगामातील बोनस तात्काळ अदा करण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी। परळीच्या बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ। 5075 रुपयांची दरवाढ। चांगला भाव मिळत असल्यानं सोयाबीन विक्रीसाठी बाजारामध्ये आवक वाढली। गोंदियामध्ये धानाला पर्याय म्हणून मका लागवडीवर भर। शासनाकडे 35 कोटींचा आराखडा सादर। वाशिममध्ये तुरीच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ। चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। तुरीला 7700 ते 8600 रुपयांचा दर। भुसावळ आणि मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली। समाधानकारक भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नाशिकमध्ये कांद्याच्या पट्ट्यात राजमाची शेती। येवला तालुक्यात शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी। अवघ्या 11,000 रुपयात 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येणार। नागपूरमध्ये प्रशासनाच्या विरोधात कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजार बेमुदत संप। प्रशासन आणि व्यापाऱ्यांमधील संघर्ष टोकाला। पणन संचालकांच्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करून गाळेवाटप केल्याचाही आरोप। वाशिम जिल्ह्यामध्ये 15 दिवसात सिंचन विहिरींचे प्रस्ताव मागवले जाणार। प्रस्ताव प्रक्रिया सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। पुण्यातील आंबेगावच्या गोनवडी या ठिकाणी बिबट्या जेरबंद। वनविभागाच्या पिंजऱ्यात रात्री उशिरा बिबट्या जेरबंद। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आज प्रचार बंद होणार। अजित पवार यांच्या जाण्यानं प्रचार शांततेमध्ये। तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये 73 गटामध्ये 299 उमेदवार उभे। तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 146 गणांमध्ये 528 उमेदवार रिंगणात। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदावरून भाजपमध्ये खदखद। भाजप नेत्यांचं एकमत होत नसल्याची सूत्रांची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, केनेकर, शितोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती। लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर पदासाठी स्नेहल उटगे यांचा अर्ज दाखल। अधिकृत निवड 9 फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभेत जाहीर केली जाणार। अमरावती महापौर उपमहापौर पदाची उद्या निवडणूक होणार। निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवार घोषित। युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार। नागपूर महापालिकेत 10 स्वीकृत सदस्य राहणार। संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार। 10व्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली। ठाकरेंच्या सेनेचा काँग्रेसला पाठिंबा। अमरावती महानगरपालिके गटांची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी। उद्या महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार। मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग। जळगावच्या नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। सभेदरम्यान पाणीपुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून राडा झाला होता। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची सहल। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलं जाणार। सर्व नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी सहलीचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी। शहराध्यक्ष किशोर शितोळेंच्या घरी मेजवानीचा बेत। महापौर उपमहापौर निवडणुकीपर्यंत कुणीही शहर न सोडण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र। मित्रपक्षातील शिंदेंच्या शिवसेनेच्या सभापतींवर अविश्वास ठराव आणला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगावमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून जिल्हा परिषदेसाठी प्रचार सभा। मतदारांचा सत्तारांच्या सभांना प्रतिसाद। मित्रपक्ष असलेल्या भाजप उमेदवारावरती अब्दुल सत्तार यांच्याकडून यावेळेस निशाणा। नाशिकमध्ये कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान दिलं जाणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय। तर प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्याला 2 श्रेयांक दिले जाणार।
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील गोदाकाठ रामकुंड परिसर विविध विकास कामांना त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। रामकुंड परिसरातील अतिक्रमण देखील काढण्यात आली। कुंभमेळ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 710 पुरुषांचे अर्ज प्राप्त। महिला कल्याण बालविकास विभागाकडून तातडीने अर्ज पात्र करण्यात आले। 710 अर्जदारांवरती कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष। नंदुरबारच्या सातपुड्यातील विकास कामांमधील भ्रष्टाचाराला लगाम लागणार। प्रत्येक कामासाठी युनिट आयडी बंधनकारक असेल। निकृष्ट दर्जा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावरती स्थानिकांचा मोर्चा। परळी महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संपन्न। 15 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार। पुण्याच्या खानापूर गावात 350 वर्षांची परंपरा असलेली बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या यात्रोत्सवानिमित्त बगाड आणि छबिना कार्यक्रमाचं देखील आयोजन। ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोया कृषी कुंभ महोत्सवाला सुरुवात। गडचिरोली जिल्ह्याचे सहाय्यक पालकमंत्र्यांकडून कार्यक्रमाचं उद्घाटन। याच वेळेस शेतकऱ्यांना अनुदान धनादेश आणि ट्रॅक्टरचंही वाटप। पुण्यामध्ये शिक्षण संचालक कार्यालयासमोर छात्र भारतीचं आंदोलन। महाविद्यालयातील अनुदानानुसार विद्यार्थ्यांना फी परत देण्याची मागणी। तात्काळ आदेश देण्याचं देखील या ठिकाणी आश्वासन। भिवंडीच्या भादाणेमधील प्रस्तावित एमआयडीसी जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध। भिवंडीतील उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदन देत भूसंपादनाला विरोध दर्शवला। चाळीसगाव शहरातून वाहणारी डोंगरी नदी जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडली। गटारीचं सांडपाणी थेट नदीपात्रात। नदीची दयनीय अवस्था, तर डोंगरी नदीच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत सायकल योजनेसंदर्भात संभ्रम। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अद्यापही जिल्ह्यातील शाळांकडून सायकल वाटपाचे प्रस्ताव मागवण्यात आलेले नाहीयेत। वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विनापरवाना रेती विक्री सुरू। नदीपात्रांचं नुकसान होत असून परिसरातील पर्यावरण धोक्यात येत आहे। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी। वाशिम शहरात वाहतूक कोंडी, अपघातांचं प्रमाण वाढलं। सिग्नल यंत्रणा सुरू होण्याआधीच मागील 5 वर्षांपासून धुळखात पडल्याचं चित्र। प्रमुख चौकांवरती बसवलेली सिग्नल यंत्रणा अजूनही बंदच। पालघरमध्ये रस्त्याअभावी 18 वर्षीय मुलाचा मृत्यू। जव्हार तालुक्यातील तिलोंडा आंबेपाडामधील घटना। दुर्गम भागातील रस्ता आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। ग्रामस्थांमध्ये संताप। पुण्याजवळील दिवेघाट आळंदी पंढरपूर मार्गाचं रुंदीकरण करण्यासाठी आज 3 तास बंद राहणार। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी बंद होता। याच वेळी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनानं आवाहन देखील केलं होतं। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजवर छापा। दोघांविरोधात गुन्हा दाखल। कारवाई दरम्यान 72,000 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त। नाशिक मुंबई महामार्गावरती नवीन कसारा घाटात बसचा भीषण अपघात। बस चालकाचा ताबा सुटल्यानं बसची कारला धडक। अपघातामध्ये 5 ते 6 जण किरकोळरित्या जखमी। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू। जळगावच्या रावेरजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक। अपघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू। घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त। बीडच्या केसापुरी कॅम्प परिसरात मच्छी मार्केटमध्ये ट्रॅक्टर घुसला। सुदैवानं जीवितहानी नाही। दरम्यान महामार्गालगत असलेलं मच्छी मार्केट स्थलांतरित करण्याची मागणी। कोल्हापूर ते पुणे महामार्गावरती कांद्याने भरलेला ट्रक उलटला। पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक त्यामुळे ठप्प। हातकणंगलेच्या घुणकीजवळ रोडचं काम रखडल्यानं भीषण अपघात। सांगलीच्या वासुंबे गावच्या हद्दीमध्ये चोरीच्या उद्देशानं फिरणारे 5 जण सीसीटीव्हीमध्ये कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पोलिसांनी गस्त वाढवण्याची गावकऱ्यांचीही मागणी।